नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जीकेचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे। सुरुवातीला आपण मराठी व्याकरणचे काही प्रश्न कव्हर करणार आहे आणि नंतर मग जनरल नॉलेजवर आधारित खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला पुढे दिसतील आणि करंट अफेअरमधील सुद्धा। चला तर मग लेक्चर स्टार्ट करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी व्यंजन संधीचा आपल्याला सामासिक शब्द ओळखायचा आहे। ठीक आहे, कोणता आहे? व्यंजन संधी। आता व्यंजन संधी विचारलेला आहे। बघा, पहिलं जे ऑप्शन आहे तेजोनिधी, हे बनलेलं आहे तेज अधिक निधी या शब्दापासून। ओके, म्हणजे हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे, त्यामुळे येणार नाही। दुसरा आहे दिगंबर, दिगंबरची फोड होते दिक अधिक अंबर। ओके, इथे व्यंजन आलेलं आहे, म्हणजे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे। त्यानंतर बघा स्टुडंट उमेश, उमा अधिक ईश, म्हणजे इथं स्वर आलेला आहे। ठीक आहे, आणि स्वर आणि पुढे पण ई नावाचा स्वर आलेला आहे, सो स्वर 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 संधीचं उदाहरण आहे। त्यानंतर बघा देव अधिक, आता ह्या देव मधला येतो अ आणि इकडे येतो आ, म्हणजे हे पण स्वर संधीचं उदाहरण आहे, म्हणजेच आपल्याला अचूक उत्तर भेटलेलं आहे दिगंबर। ओके, सो संधी जे आहे हे लक्षात ठेवायचे आहे आपल्याला, आणि संधीचं पूर्ण लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे मित्रांनो, सो ते तुम्ही व्यवस्थित सर्वांनी बघून घ्या। त्यानंतर पहा दुसरा प्रश्न आता आहे, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते? तर बघा मित्रांनो, दोन प्रकारच्या काही विशेष संधी आहेत, ज्यामध्ये पररूप संधी आणि एक आहे पूर्वरूप संधी। मी तुम्हाला एका मिनिटात हे समजून सांगतो, इथे लक्ष द्या। आता एक एक शब्द हे उत्तर घेतलेलं आहे पररूप संधीचं उदाहरण, म्हणजे उरलेले 3 उदाहरण हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे। कसे आहे मी तुम्हाला सांगतो। आता पहिलं उदाहरण घेऊ आपण, एक अधिक एक। गणितामध्ये 2 बनतात, परंतु मराठीमध्ये एक एक शब्द बनते। ओके, तर बघा आता याच्यामधला काय निघाला बाहेर? अ, कारण अर्धा क प्लस अ म्हणजे अ बाहेर आला, आणि इकडे कोण आला? ए। आता बघा याच्यामध्ये अ चा काय झालेला आहे? लोप झालेला आहे, कारण हा अर्धा क आणि ए काय बनला? के। म्हणजे इकडे इकडला घेतला आपण ए, त्यानंतर के, आणि हा ए ऑलरेडी याच्यात आलेला आहे, त्यामुळं क म्हणजे ए के क। म्हणजे आता व्याख्या काय होते बघा, जेव्हा पूर्वरूप, बघा पूर्वरूप आणि हे काय आहे? हे पररूप। आता जेव्हा पूर्वरूपचंच उदाहरण काय झालं? रद्द झालं, तर हे उदाहरण पररूपचं असते, कारण दुसरा स्वर जर काय राहिला? कायम राहिला, तर त्याला पररूप संधी म्हणायचं, आणि पहिला स्वर जर कायम राहिला तर त्याला पूर्वरूप संधी म्हणायचं। तर इथं दुसरा परका म्हणजे दुसरा, लक्षात ठेवा। सो हे झालं पररूप संधीचं उदाहरण। आता बघा नाहीसा कसा शब्द आहे? नाही अधिक असा, इथे लक्षात येईल तुम्हाला, नाही अधिक असा, याच्यातला ई बाहेर निघाला आणि याच्यामधला अ बाहेर निघाला। ओके, आता नाहीसा, तर याच्यामध्ये तुम्हाला ई ची छटा दिसत आहे, म्हणजे ई कायम राहिला, अ चा लोप झाला, म्हणजे पररूप संधीचं उदाहरण नाही आहे, तर हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे। कारण पहिला स्वर कायम राहत असेल तर पूर्वरूप, आणि दुसरा कायम राहिला तर आपण मगाशीच बघितलं होतं पररूप। ओके, लक्षात आलं असेल। त्यानंतर काही अधिक असा, याच्यामधला ई बघा आणि इथे अ, तर याच्यामध्ये काही, याच्यामध्ये ई दिसत आहे, त्यामुळे अ चा लोप झालेला आहे, म्हणजेच हे पूर्वरूप संधीचंच उदाहरण आहे। आणि बघा झाडी अधिक आत, ठीक आहे, तर झाडीमधला ई आणि इकडे घेतला आपण आ, तर बघा इथं डी म्हणजे ई शिल्लक आहे, म्हणजे हे पण गेलं, म्हणजे हे पण उदाहरण पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे। आणि आपल्याला विचारलं काय होतं? पररूप संधीचं उदाहरण, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। चला तर ह्या एका प्रश्नावरून एक टॉपिक तुमचा नक्कीच कव्हर झालेला असेल मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, देशासाठी या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। देशासाठी महात्माजींनी, लक्षात घ्या, देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले होते। इथे करेक्शन करा, काय केलेलं होतं? प्राणार्पण केलेले होते। ठीक आहे, हा एक शब्द इथे पाहिजे। मग आता प्राणार्पण केलं, लक्षात घ्या, देशासाठी, तर बघा इथं चतुर्थीचं हे विभक्तीचं उदाहरण आहे। का बरं मित्रांनो? कारण इथं लक्षात घ्या, कारण जिथे देणे घेणे आणि दान घडलं जाते त्याला संप्रदान म्हणायचं, आणि इथं प्राणार्पण केलेलं आहे, म्हणजेच इथे एक दान केलेलं आहे देशासाठी। ओके, कळून राहिलं का तुम्हाला? तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। आणि साठी मधला जर आपण इथं ला जरी लावला, देशाला महात्माजींनी प्राणार्पण केले, तरी इथं सला ते सलाना ते उत्तर येते मित्रांनो। ओके, सो आन्सर नंबर आहे याचं सेकंड, 2 नंबर। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अलंकारामध्ये जणू, गमे, वाटे, भासे, की असे कल्पनावाचक शब्द येत असतात। ठीक आहे, तर हे जे साम्यवाचक शब्द येतात ते कोणत्या अलंकारामध्ये येतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्प्रेक्षा, कारण उत्प्रेक्षा म्हणजे काय होते? कल्पना। आता जसं म्हटलं की ही गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू, म्हणजे जी उषा आहे हे परमेश्वराचे काय आहे? प्रेम आहे।
जणू. ओके, ही गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू म्हणजे कल्पना केलेली आहे. ओके, सो जिथं कल्पना केली जाते त्याला उत्प्रेक्षा म्हणायचं. आणि जणू, गमे, वाटे, भाषे, की हे शब्द कल्पना प्रेझेंट करत असतात. सो आन्सर नंबर आहे उत्प्रेक्षा 2 नंबरचं. ओके, सो या पद्धतीनं चला उन्नती या शब्दाच्या विरुद्ध शब्द दर्शवणारा शब्द निवडा. उन्नतीचं काय होणार? प्रगती, विकास, अवनत की अवनती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अवनती. ओके, प्रगती विकास हे त्याला समानार्थी लागेल, परंतु इथं उत्तर काय पाहिजे? अवनती, कारण विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून. ओके, अवनत पण करायचं नाही, अवनती करायचं. जातीभ्रष्ट या शब्दातील योग्य समास ओळखा. तर बघा मित्रांनो, इथं दिलं आहे जातीभ्रष्ट. तर जातीभ्रष्ट म्हणजे होते जातीने भ्रष्ट. ओके, सो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येते आणि विभक्ती तत्पुरुष इथं दिलेलं नाही आहे, फक्त तत्पुरुष दिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहिजे तत्पुरुष समास मित्रांनो. ओके, सो हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर शेजार पाजार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा, हा शब्द अभ्यस्त प्रकारामध्ये मोडतो. मित्रांनो, अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे पूर्णाभ्यस्त. ओके, दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. ओके, मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये समजून सांगतो. पहिला पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. आता मी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, समजा हळू. तर बघा, इथं दोन्ही शब्द सारखे आहे म्हणून हे झालं पूर्णाभ्यस्त, म्हणजे पूर्ण सारखे आहे म्हणून पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त म्हणजे एक शब्द देतो मी तुम्हाला, झाड, आणि एक घेऊ आपण बीड. तर याच्यामध्ये बघा थोडा फरक पडलेला आहे. झाड, बीड, उलट, सुलट असे शब्द. तर हा अंशात्मक बदल झाला. आणि एक शब्द देतो मी तुम्हाला, काव, काव. आता तुम्हाला असं वाटत असेल हा पूर्णाभ्यस्त आहे, परंतु नाही, कारण अनुकरण दर्शक म्हणजे काय? ज्याच्यामधून आवाज, ध्वनी निघतो त्याला म्हणायचं आहे अनुकरण दर्शक. नाहीतर हळूहळू पण आपण अनुकरण घेतलं असतं, ठीक आहे, किंवा मग काव काव आपण पूर्णात्मक घेतलं असतं, परंतु का नाही घेतलं? कारण हळूहळूमध्ये आवाज नाही आहे, त्यामुळं लक्षात घ्या हे झालं पूर्णात्मक. आणि जे सारखे आहे परंतु ध्वनी दर्शवतात त्याला अनुकरण असं म्हणायचं. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. जसं छमछम आवाज येत आहे त्यामुळे हे कशामध्ये जाणार? अनुकरणमध्ये. परंतु जर एखादा शब्द मी घेतला की आपण सपोज एक उदाहरण घेऊ की पुन्हा पुन्हा, तर हे पूर्णाभ्यस्तमध्ये जाणार, कारण तिच्यामधून आवाज निघत नाही आहे. तर या पद्धतीनं. ओके, सो शेजार पाजार काय झाला मग? अभ्यस्त. आता इथं काही अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचा मेन प्रकारच घेतलेला आहे. ओके, जर इथं पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक असे जर प्रकार असले असते तर उत्तर असलं असतं अंशाभ्यस्त. ओके, सो यामुळे इथं आन्सर अभ्यस्त घेतलेला आहे. तर इथे ह्या गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे, परंतु पोरं फास्टमध्ये हे प्रश्न सोडवतात आणि मग चुकवतात. ओके, तुम्ही हे असं करू नका. विजय निबंध लिहितो, वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, इथं कर्ता आहे विजय, कर्म आहे निबंध, आणि जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले नसते तेव्हा तो कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतो. आता बघा मित्रांनो, कर्तरी, कर्मणी, भावे, त्यानंतर संकर प्रयोगाचे पूर्ण लेक्चर्स आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. आपल्या चॅनलवर जा आणि तिथे प्लेलिस्टमध्ये चेक करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. त्यानंतर काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामधला उद्देश कोणता? आता बघा, उद्देश म्हणजे काय होते? कर्ता. उद्देश म्हणजे काय होते? कर्ता. मग कर्ता शोधायचा कसा? तर क्रियापदाला बाहेर काढायचा, मूळ धातू दिस, त्याला नारा प्रत्यय लावायचा आणि विचारायचं दिसणारा कोण? तर बघा, दिसणारा कोण? तर दिसणारा डोळा. आणि लक्षात घ्या, डोळा बघा, दिसणारे काय? तर डोळे. तर डोळे कोणते डोळे? सुंदर डोळे. ओके, आणि उद्देश विचारलेला आहे त्यामुळे उत्तर आहे याचं कर्ता. ठीक आहे, सो उत्तर आहे डोळे. सो उद्देश कर्ता झालं डोळे. मी सिनेमा पाहिला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळ करायचे आहे. मी सिनेमा पाहिला, काय करायचं आपल्याला? अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण म्हणजे चालू भविष्यकाळ, म्हणजे ही गोष्ट भविष्यात काय असेल? चालू असेल. आता बघा, पाहणार आहे, पाहतो हे वर्तमान काळ झाले, त्यामुळे हे ऑप्शन असेच कट करायचे. एक आहे मी सिनेमा पाहीन आणि एक आहे मी सिनेमा पाहत असेल. अपूर्ण म्हणजे गोष्ट चालू असेल. तर बघा, पाहत म्हणजे ही गोष्ट चालू असेल त्यावेळेस, पाहीन तर हे साधा भविष्यकाळ झाला. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1. तर या पद्धतीनं प्रश्नाला टॅकल करणं आपल्याला आवश्यक ठरते मित्रांनो. त्यानंतर रीती वर्तमान काळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते आहे? ठीक आहे, रीती वर्तमान काळ. रीती म्हणजे दैनंदिन जीवनातली रोजची गोष्ट असणार आहे. तर मी लेखन करीत असतो म्हणजे ही माझी रोजची गोष्ट आहे. ओके, मी व्यायाम केला म्हणजे हे पूर्ण झालेली गोष्ट आहे.
हे अपूर्ण आहे, ठीक आहे, हे कंटिन्यू आहे, या पद्धतीनं. सो आन्सर नंबर 1च याचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर फिकट पिवळे फूल मला आवडते, या वाक्यातील विशेषण काय. आता पहा, आवडणारे काय, फूल. ओके, आवडणारे काय, फूल, हा झाला उद्देश. उद्देश म्हणजे करता. आणि कोणते फूल, फिकट पिवळे फूल, हे झालं त्याचं विशेषण. सो आन्सर नंबर आहे 2 नंबरचं फिकट पिवळे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं आवश्यक ठरते. त्यानंतर सोने या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय निवडा म्हणते. म्हणजे सोन्याला कनक, कांचन, हेम या पद्धतीनं नावं आहे, परंतु त्याला रत्न म्हटलं जात नाही. हा एक पॉईंट लक्षात घ्या. खालील वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. बहुतेक तो आता ऑफिसात असेल. म्हणजे काय, तर्क, विनंती, कर्तव्य, इच्छा. तर इथं काय लावलेलं आहे, तर्क लावलेला आहे मित्रांनो, की बहुतेक तो आता ऑफिसमध्ये असेल, या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर भाकड कथा हा अलंकारिक शब्दाचा, लक्षात घ्या, या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ काय आहे. तर भाकड कथा म्हणजे होते निरर्थक गोष्टी. तुम्ही म्हणताना कधी कधी मित्राला काय भाकड कथा लावली, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता निरर्थक गोष्टी. ओके. त्यानंतर खालील शब्दाचे लिंग ओळखा. कालवड, कालवड कोणत्या लिंगामध्ये येते, तर स्त्रीलिंगी. आपण पाहिलं होतं की खोंडच्या विरुद्धार्थी काय होते, कालवड. ओके. सो हा झाला पुलिंगी आणि कालवड झाला स्त्रीलिंगी. खोंड पुलिंगी, कालवड स्त्रीलिंगी. त्यानंतर नामांना जोडून येणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात, तर शब्दयोगी अव्यय. पक्षी झाडावर बसला, ठीक आहे, पक्षी झाडावर बसला म्हणजेच काय, हा जो वर लागलेला शब्द आहे शब्दयोगी अव्यय, हा कोणाला लागला, नामाला. सो लक्षात घ्या, नामाला जोडून येणारा शब्द काय असते, शब्दयोगी अव्यय. त्यानंतर मातृत्व या शब्दात किती जोडाक्षरे आहे. तर बघा, म प्लस आ काय तयार झाला, मा. म्हणजे व्यंजन प्लस स्वर काय तयार होते, अक्षर. त्यामुळे हे अक्षर झालं. त्यानंतर तृ कसा बनला, त प्लस रू म्हणजे हे व्यंजन प्लस स्वर म्हणजे तृ पण काय झालं, अक्षर. त्यानंतर त्व कसा बनला, अर्धा त प्लस व प्लस अ, व्यंजन व्यंजन स्वर. आता काय तयार झाला आहे, जोडाक्षर. आणि जोडाक्षर किती आहे, एकच. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ओके. सो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर या पद्धतीनं हे होते मराठीचे महत्त्वाचे पॉईंट. आणखी काही बघूया आपण. शिवरायांनी रायगड काबीज केला. वरील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. चक्काचूर करणे, सर करणे, चारी मुंड्या चित करणे की सारवासारव करणे. तर काबीज करणे म्हणजे होते सर करणे, लक्षात घ्या, विजय प्राप्त करणे. जमिनीत पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर झिरपणे. सिंपल पॉईंट होता हा. ओके. त्यानंतर खालील वाक्यप्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय, हैराण करणे, लग्नाचे वचन देऊन फसवणे, आश्वासन देऊनही ते पूर्ण न करणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आणि बघा, जे ऑप्शन आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन देणारं असते, जास्तीत जास्त ते आन्सर येण्याची जास्त चान्स असते. सो लक्षात घ्या, अशा पद्धतीनं प्रश्न टॅकल करायचे असतो जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तेव्हा. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. ओके. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. मिट्ट काळोख पडला होता, आम्ही घरी पोहोचलो तेव्हा. ठीक आहे. पाहता काळोख, कोणता काळोख, मिट्ट काळोख. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मिट्ट. ओके. सो हा पॉईंट लक्षात ठेवा. चला आता काही महत्त्वाचे आणखी पॉईंट बघूया. भारतश्री योजना कशा संबंधित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिलालेखांचे वाचन करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिलालेखांचे वाचन करणे, त्या संबंधित भारतश्री योजना आहे. तर हा प्रश्न मोस्ट टाइम करा करंट अफेअरमध्ये, कारण यावरती आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. असाच मित्रांनो एक प्रोजेक्ट आहे पर्वतमाला. ओके. कोणता, पर्वतमाला, हा संबंधित आहे. ओके. सध्या महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. खालील शब्दाचे लिंग ओळखा. वेळ. तर वेळ असा शब्द आहे मित्रांनो, हा पुलिंगी आणि स्त्रीलिंगी दोघांतही येतो, त्यामुळे याला उभयलिंगी असं म्हटलं जाते. मोस्ट MP करा. ओके. वेळ, संधी, व्याधी असे जे शब्द आहे, मजा, हे दोन्ही लिंगामध्ये येते, पुलिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये. त्यानंतर दाताच्या वर आढळणाऱ्या कडक आवरणाला काय म्हणतात, तर इनॅमल म्हणतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर जीकेचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहे. हवाई दल प्रमुखास काय म्हणतात, एअर चीफ मार्शल. त्यानंतर भूदल प्रमुखाच्या मेन व्यक्तीला काय म्हटलं जाते, त्यांना जनरल म्हटलं जाते, लक्षात असू द्या. आणि नौदलाच्या प्रमुखाला काय म्हटलं जाते, ॲडमिरल म्हटलं जाते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी रामगंगा नॅशनल पार्क कुठं आहे? अलीकडे जिम कॉर्बेटचं नाव रामगंगा नॅशनल पार्क करण्यात आलेलं आहे, म्हणजेच ते कुठे आहे? मग उत्तराखंडमध्ये आहे आणि हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प होता. स्थापना 1936ची होती. व्याघ्र प्रकल्प सुरू झाला होता 1973 मध्ये. मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणत्या भागात आहे? तर तो आहे पार्श्वभागामध्ये. कोणता आहे तो स्नायू नक्की सांगा आणि शरीरामध्ये एकूण स्नायूंची संख्या किती असतात ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रात राधानगरी अभयारण्य मित्रांनो हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर ते महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे कोल्हापूरला. आणि लक्षात असू द्या, राधानगरी धरण जे आहे ते भोगावती नदीवरच आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, भोगावती नदी. लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? तर ती असू शकते 552. नर्मदा नदीचा उगम कुठून झालेला आहे? तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणाहून नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. तर मुलताई या ठिकाणाहून तापी नदीचा उगम झालेला आहे. एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला साधारणतः किती kg ऑक्सिजनची आवश्यकता असते? म्हणजे बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की आपल्याला दिवसातून 15 ते 20 kg ऑक्सिजन लागते आणि ते आपल्याला निसर्ग फुकट देते, मोफत देते. त्यामुळे त्याची आपल्याला किंमत असली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, हा एक पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्या. 15 ते 20 kg ऑक्सिजन लागतो आपल्याला. आणि हा आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीची जी स्थापना केव्हा झाली होती? तर बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना झाली होती 1985ला. आणि KT तेलंग, लक्षात असू द्या, बदरुद्दीन तय्यबजी, शाह मेहता या 3 व्यक्तींनी ही संस्था स्थापन केली होती. यांना ब्रदर इन लॉ सुद्धा म्हटलं जाते. राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 31 ऑक्टोबरला. अभ्यासाला काय म्हणतात? ऑस्टिओलॉजी, ऑडोंटोलॉजी, नेफ्रोलॉजी की किडनोलॉजी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेफ्रोलॉजी. हे किडनोलॉजी वगैरे करू नका. ओके, नेफ्रोलॉजी लक्षात ठेवायचं. त्यानंतर आमचे पदवीधर लवकर का मरतात हे उद्गार कोणी काढलेले होते? तर हे उद्गार काढलेले होते न्यायमूर्ती रानडे यांनी. आणि मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद सुद्धा काय केलेली होती? स्थापन केलेली होती. औद्योगिक परिषद, सामाजिक परिषद लक्षात असू द्या. भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळलेला होता? कर्नाटक या ठिकाणी आढळलेला होता मित्र. भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक या ठिकाणी आढळलेला होता. 15 मे 1930 रोजी संपूर्ण भारतात फक्त एकाच ठिकाणी लष्करी कायदा लावण्यात आला होता, मार्शल लॉ लावण्यात आला होता. ते शहर कोणतं होतं? तर ते होतं सोलापूर. मोस्ट टाइम पे करा, 15 मे 1930 सोलापूर. ठीक आहे. त्यानंतर तिसरी बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरलेली होती? तर ती भरलेली होती पाटलीपुत्र या ठिकाणी. मग पहिली बौद्ध परिषद कुठं भरली होती? राजगृह. दुसरी कुठं भरली होती? वैशाली या ठिकाणी. तिसरी पाटलीपुत्र आणि चौथी भरली होती कुंडलवन. सो असा क्रम लक्षात ठेवायचा आहे, 1 2 3 4. ओके. रिकामी जागा वेस्ट डिपॉझिट बॅग म्हणून ओळखलं जाते. तर काय? रिक्तिका. मोस्ट टाइम पी करा मित्रांनो. वेगळा घटक ओळखायचा आपल्याला, नागालँड, मिझोराम, उत्तर प्रदेश की अरुणाचल प्रदेश? तर बघा, वरील सर्व राज्य जे आहे हे ईशान्य भारतातील आहे. फक्त उत्तर प्रदेश तुम्हाला उत्तर भारतामधील दिसेल मित्रांनो. ओके, सो ऑड पॉईंट आहे याच्यातला सी नंबर, उत्तर प्रदेश. WWचा शोध लक्षात घ्या कोणी लावला होता? टिम बर्नर्स-ली यांनी लावला होता 1989 मध्ये. टिम बर्नर्स-ली यांनी. मात्र WWचा फुल फॉर्म काय होतो? वर्ल्ड वाईड वेब. ओके, सो लक्षात ठेवा, वर्ल्ड म्हणजे जग. ठीक आहे, वर्ड नाही, वर्ड घेतलं तर चुकलं, वाईड नाही, वाईज नाही वगैरे. ठीक आहे, आपल्याला पाहिजे वर्ल्ड वाईड वेब. आणि हाच क्रम लक्षात ठेवा. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे आपल्या नागपूर या ठिकाणी. ओके. त्यानंतर कृषी क्षेत्रातील सर्वोच्च शिखर बँक कोणती आहे? नाबार्ड. नाबार्ड बँकेची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. नाबार्डचे अध्यक्ष कोण आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तलाठीची नेमणूक कोण करतो? तर तलाठीची नेमणूक करतो जिल्हाधिकारी. रेशीम उत्पादनामध्ये भारतात हे राज्य अग्रेसर आहे. मोस्ट टाइम पी करा आता, कर्नाटक. रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? कर्नाटक. तर पवन ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे तामिळनाडू. ओके. पोलिओ हा रोग कशापासून होतो? तर पोलिओ हा व्हायरस आहे मित्रांनो. हा पॉईंट लक्षात असू द्या. पोलिओ व्हायरस, कोरोना पण काय आहे? व्हायरसच आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा या कवितेचे कवी कोण आहे? तर ते आहे कुसुमाग्रज. ओके, लक्षात असू द्या. नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जाते. विधान चुकी बरोबर? तर बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर कोणत्या पाश्चात्य लेखकाचा प्रभाव होता? तर बघा, हर्बर्ट स्पेन्सर यांचा काय होता? प्रभाव होता गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती. ओके. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावी कोणत्या वर्षी काँग्रेसने अधिवेशन भरवले होते? तर 1936. आता हे फैजपूर मधलं अधिवेशन इम्पॉर्टंट आहे मित्रांनो,
कारण हे ग्रामीण भागातील पहिलंच अधिवेशन होतं। या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते आणि महत्त्वाचं म्हणजे हे 50वे अधिवेशन होते, म्हणजे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होते। सो 1936 हे अधिवेशन लक्षात ठेवा आणि अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। मी जेवढी इन्फॉर्मेशन सांगत आहे हे व्यवस्थित कलेक्ट करत चला आणि मला सांगा ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे का, की जे जीकेचे प्रश्न मराठीचे प्रश्न मी तुम्हाला आपल्या या सिरीजमध्ये शिकवणार आहे। जर तुम्हाला खरोखर ही सिरीज चालू करायची असं वाटत असेल तर मित्रांनो एक मला लगेच आताच्या आता कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला हा व्हिडिओ ही सिरीज कंटिन्यू करायची आहे की नाही आहे। तापी पूर्णा संगमावर कोणते प्रसिद्ध क्षेत्र आहे, तर चांगदेव। तापी पूर्णा चांगदेव असं लक्षात ठेवा। भिल्लांचा उठाव कुठं झाला होता, ऑब्वियसली खानदेशमध्ये झालेला होता। खानदेशमध्ये 3 जिल्हे येतात मित्रांनो, नंदुरबार, धुळे आणि जळगाव। लक्षात असू द्या, नंदुरबार, धुळे आणि जळगाव। आणि खानदेशमध्ये एकूण 25 तालुके आहे। आता 25 तालुके कसे, नंदुरबारला 6 तालुके, त्यानंतर धुळेला 4 तालुके आणि जळगावला 15 तालुके, म्हणजे 15 4 19 आणि 6 25 असे 25 तालुके खानदेशला आहे आणि 3 जिल्हे आहे। लक्षात असू द्या। त्यानंतर पहा खानदेश हे जे आहे ना हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे। लक्षात असू द्या। कलम 370 केव्हा रद्द झाली ती 5 ऑगस्ट 2019ला। मात्र जम्मू काश्मीर आणि लडाखची निर्मिती केव्हा झाली केंद्रशासित प्रदेश म्हणून, 31 ऑक्टोबर 2019। लँडचे विस्तारित रूप सांगा, लोकल एरिया नेटवर्क। लोकल एरिया नेटवर्क लॅनचा हा फुल फॉर्म आहे। भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कुठं आहे, विजापूर, कर्नाटक या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली होती, तर छात्रालयाची स्थापना कोणी केली, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली होती। कोतवालाची नेमणूक कोण करतो स्टुडंट, तर कोतवालाची नेमणूक करतो तहसीलदार। या वर्षीचे महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर ते आहे सोलापूर जिल्ह्यातील। ओके। फादर ऑफ एन्कोलॉजी म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर फादर ऑफ एन्कोलॉजी म्हणून विल्यम हार्वे यांना ओळखलं जाते। त्यानंतरचे महत्त्वाचे 2-3 प्रश्न आहे मित्रांनो, की 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहे, तर त्यांचं नाव आहे रिकी केज। ओके मित्रांनो, कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन आपल्याला जर सेम दिसत असेल तर त्यापैकी एक आन्सर घेण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसते तेव्हा। सो या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात ठेवा, रिकी केज। 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो, संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार दिला जातो। राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता पूर्व परीक्षेमध्ये। मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरी 357 रुपये देणारा राज्य कोणतं आहे, हरियाणा। आणि साधारणतः 100 दिवसाचा रोजगार मनरेगा अंतर्गत दिला जातो। हा प्रश्न STI मेन्स मध्ये आलेला होता 100 दिवसाचा। ओके। त्यानंतर पहा 2023चा वास्तुकलेमधील प्रसिद्ध प्रित्झर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर डेव्हिड चिपरफिल्ड यांना देण्यात आलेला आहे। मात्र 22चा जर म्हटला प्रित्झर अवॉर्ड तर तो फ्रान्सिस केरे यांना देण्यात आला आहे। 23चा आहे डेव्हिड चिपरफिल्ड। सो ह्या 2 गोष्टीला फरक येते लक्षात घ्या, डीप मधला क्वेश्चन आहे हा। 2023चा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे बंगाल। ओके, उपविजेता विचारलेला आहे म्हणून विजेता कोणता आहे ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। रॉचे नवीन प्रमुख कोण झालेले आहे, रवी सिन्हा। रिसर्च ॲनालिसिस विंगचे प्रमुख झालेले आहे रवी सिन्हा। ओके, तो अध्यक्ष वगैरे प्रमुख वगैरे बदलत राहतात तर ते वेळोवेळी अपडेट करत चला। आणि आजचा शेवटचा 24 कॅरेटचा क्वेश्चन आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा। तर तो प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक कोण आहे, तर ते आहे जी अशोक कुमार। मोस्ट टाइम पिकर माझ्याकडून हा प्रश्न, कारण तुम्हाला एक्झाममध्ये येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे आणि हे पहिल्यांदाच पद निर्माण करण्यात आलेलं आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा। जी अशोक कुमार हे भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक आहे। ओके, सो या पद्धतीने ही माहिती कव्हर केलेली आहे। पर्टिक्युलर नॉलेज हे यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटते याबद्दल नक्की प्रतिक्रिया आपल्या कमेंटमधून मला कळवा मित्रांनो, आणि एक व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर। चला लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।